रामकृष्ण हरी मंडळी, कैवल्य तेजोनिधी महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आजचा मुक्काम भंडी शेगाव ते वाखरी या मुक्कामामध्ये आजची आनंदाची गोष्ट म्हणजे आजचं माऊलींचं शेवटचं गोल्ड रिंगण आणि त्या गोल्ड रिंगणामुळे सर्व वारकरी आनंदाने वाट पाहत आहेत। या सोहळ्यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे गोल्ड रिंगण। सर्व वारकरी त्या गोल्ड रिंगणामध्ये आनंद घेतात। त्यासाठी सर्व वारकरी आता सगळे तयार झालेले आहेत। सर्व आवरून आपले आपले सर्व सामान व्यवस्थित आपलं सर्व साहित्य आवरून सर्व वारकरी काय झालेले निवांत झालेले तुम्ही बघू शकता। हे सर्व वारकरी सर्व जमलेले आहेत। आपलं सर्व आवरून एकदम निवांत बसलेले आहेत। हे आपले श्री हरिभक्त पारायण समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी साधक हृदय गोविंद बाबा केंद्रे या दिंडीमधील सर्व भाविक आनंद आणि आपले आनंद व्यक्त करत आहेत। श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 66व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकातून भगवान परमात्मा संपूर्ण गीतेचा सार व्यक्त करत आहेत। गीता शास्त्राचा हा शेवटचा श्लोक आहे। तसं संख्येच्या दृष्टीने शेवटचा श्लोक नाहीये, परंतु गीता शास्त्राच्या दृष्टीने हा शेवटचा श्लोक आहे। इथून पुढे मग गीता शास्त्राची परंपरा, गीता शास्त्राचं महत्व, गीता शास्त्राच्या श्रवणाचं वाचनाचं पाठांतराचं फळ सांगितलेलं आहे। परंतु जे गीतेचा गाभा आहे त्या गाभ्याची सुरुवात जी आहे ती दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरुवात होते। अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः पंडिताः न शोचन्ति, म्हणजे शोक करत नाहीत। इथून हा उपक्रम झालेला आहे आणि त्याचा उपसंहार देखील शोक करू नकोस इथपर्यंत झालेला आहे। मा शोचक, म्हणून तू शोक करू नकोस। पंडित लोक शोक करत नाहीत म्हणून तू शोक करू नकोस। एवढ्या वाक्यामध्ये संपूर्ण गीता बसलेली आहे। मा शोचक आणि न शोचक। तर सर्वांना कल्पना आहे की भगवान श्री पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता आपण माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करत आहोत। आता पंढरपूर जास्त दूर राहिलेलं नाहीये, अगदी आपण जवळ पोहोचलेलो आहोत। कालच अभंग झाला 10व्याला, तुका म्हणे जवळी आले उभे केले विठेवरी। बस आता जवळ आलेला आहे, म्हणून पळा, उठा 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 पाठी भयाले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कुठे। सर्वांनी पंढरपूरला जायचंय। कशा करता जायचंय तर त्या ठिकाणी सर्वांना जे अपेक्षित आहे ते मिळणार आहे। सर्वांची अपेक्षा आहे सुखाची, जीवन सुखरूप बनवण्याची अपेक्षा। ती अपेक्षा पंढरपूरला परिपूर्ण होणार आहे का, तर त्या ठिकाणी सुखाचं केंद्र आहे, सुखस्वरूप परमात्मा आहे। म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकरे, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। रामकृष्ण हरी मंडळी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये काल रात्री आपण भंडी शेगाव या मुक्कामाला पोहोचलेलो आहोत आणि आज या ठिकाणाहून आपण वाकरीकडे म्हणजे माऊलीच्या गोल रिंगणाकडे मार्गक्रमण करणार आहोत। तो विलक्षण सोहळा पाहण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जेवण वगैरे करून सर्व वारकरी मंडळी कुठे निघणार आहेत, वाकरीकडे जाणार आहेत। त्या अगोदर आम्ही सर्वजण ज्या दिंडीमध्ये आहोत ती दिंडी म्हणजे
साधक हृदय गुरुनाम गुरु वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा दिंडी क्रमांक 43 या दिंडीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी राहतो, म्हणजे दिंडीमध्ये चालतो आम्ही। या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की पालखी सोहळ्यामधील सर्वात मोठी दिंडी म्हणून ज्या दिंडीला ओळखलं जातं ती दिंडी म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांची आहे। या दिंडीमध्ये बरेचसे आजीमादी विद्यार्थी आहेत, काही स्वइच्छेने आलेले बाहेरचे विद्यार्थी आहेत, कारण या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था, जे बाहेरून काही मंडळी आलेले आहेत, बाहेर गावून आलेले काही मंडळी आहेत, जे बीसी वरून आलेले आहेत, समजा काही सेवेकरी आहेत, या सर्वांच्या इच्छेनुसार जे वारकरी या ठिकाणी या दिंडी सोहळ्यात आलेले आहेत, जवळजवळ 5,500 ते 6,000 संख्या, म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी म्हणून ओळखली जाते ती दिंडी म्हणजे आपल्या गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांची आहे। आणि या सोहळ्यामध्ये कमीत कमी 200 ते 250 तंबू आहेत। एका तंबूमध्ये 15 ते 20 माणसं म्हणजे आराम करू शकतात। तंबू म्हणजे राहुटी, म्हणजे रात्री मुक्कामाला पोहोचल्याच्या नंतर अशी ही सर्वात मोठी दिंडी आहे। आणि या दिंडीमध्ये जे विद्यार्थी चालतात रोजचे आळंदी ते पंढरपूर, ते विद्यार्थी चालण्यासाठी ते विद्यार्थी आपल्या काही बरोबर आहेत। आता त्या विद्यार्थ्यांचा आपण मनोगत पाहणार आहोत, ते विद्यार्थ्यांकडे आपण जाणार आहोत। आता या माऊली शंकर महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपलं नाव सांगा। शंकर अशोक ठोंबरे। शंकर अशोक ठोंबरे। गाव आपलं? तालुका केज, जिल्हा बीड, केज तालुक्यामध्ये दहीपळवड माऊली गाव। दहीपळवड माऊली, बरोबर। ठीक आहे। कधीपासून वारीमध्ये चालता तुम्ही? 2 वर्ष झाले। गेल्या वर्षी तुकाराम महाराजांकडून होतो, त्या वर्षी माऊली। बरं, ठीक आहे। तुम्ही वारीमध्ये चालता, मग वारीमध्ये असं तुम्हाला वय लहान आहे तुमचं, वारीमध्ये चालत असतं तुम्हाला थकवा वगैरे असं काही जाणवत नाही? नाही, सर्व माऊलींची कृपा, काही अडचण येत नाही वारीमध्ये। बरं, तुम्ही ज्या दिंडीमध्ये राहता, म्हणजे दिंडीमध्ये तुम्ही ज्या चालता त्या दिंडीमध्ये जे सर्व व्यवस्था वगैरे कशी आहे? सर्व मस्त आहे, मस्त आहे, चांगला आहे। सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण सर्व वेळेवर असतं। बरं। विद्यार्थ्यांच्या सोयीमध्ये काही कमतरता नाही। बरं, चांगलं जाईल। आणि विद्यार्थ्यांच्या आणि जे सर्व वारकरी भाविक आलेले आहेत त्यांची व्यवस्था कशी होती एवढ्या सर्व लोकांची? नंबर 1 व्यवस्था सर्वांची चांगली होती। आपल्या या सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडीमधून जी दिंडी ओळखली जाते ते आपल्या गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांची आहे। एवढे सर्व वारकरी भाविक असताना मग एवढ्या वारकऱ्यांना तंबूची व्यवस्था, एवढ्या वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था, एवढ्या वारकऱ्यांना ताट वगैरे या सर्व गोष्टी कशा उपलब्ध होतात? एवढं सगळं सर्व म्हणजे महाराजांचं आधीच नियोजन असते सर्व। आणि याची मॅनेजमेंट कोण करतं सर्व? विष्णू महाराज केंद्रे। बरं, ठीक आहे। पुन्हा अण्णा करतात, भास्कर महाराज पवार। बरं, ठीक आहे, धन्यवाद। आपण ऐकलं मंडळी, आताच या दिंडीबद्दल आपण शंकर महाराजांना विचारलं, शंकर महाराजांनी थोडीफार माहिती दिली आपल्याला। या दिंडीमध्ये सर्व मॅनेजमेंट करणं गुरुवर्य विष्णूजी महाराज केंद्रे, गुरुवर्य भास्करजी महाराज पवार व इतरत्र ट्रस्टी मंडळी सर्व। आणि विशेष म्हणजे या सोहळ्याचं आमच्या या दिंडीचं वैभव जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण आत्मारामजी महाराज कुटेशास्त्री बाबा, ते सुद्धा या दिंडीमध्ये चालतात, आपल्या केंद्रे बाबांच्या दिंडीमध्ये चालतात। बऱ्याच वर्षापासून ते सुद्धा या दिंडीमध्ये चालतात। ते आपल्या दिंडीचं वैभव आहेत। आणि विशेष म्हणजे सर्व म्हणजे कलाकार मंडळी जे आहेत, जे नामांक महाराष्ट्रामध्ये गाजलेले कलाकार मंडळी आहेत, त्यामध्ये आमचे आनंद महाराज पोकळे असतील, रणधीर महाराज माने असतील, आमच्या संस्थेचे माजी विद्यार्थी संदेश महाराज पाटील आहेत, ओमकार महाराज बेले, ओमकार महाराज बवले, हे मुंबईवरून आलेले आहेत। आणि म्हणजे त्यांची पहिलीच वारी आहे ही, पहिली वारी, आणि आपल्या सोबत आलेले आहेत ते, म्हणजे आपल्या अपेक्षेवर आलेले आहेत। वारी हा म्हणजे त्यांना काही अनुभवच नव्हता या अगोदरचा पहिला, आणि वारी काय असते हे सुद्धा माहित नव्हतं। पण एक वाडवडिलांची आजोबांची परंपरा आहे म्हणून त्यांची परंपरा पुढे म्हणजे अखंडपणे चालू राहावी असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी हा वासा त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे, ही परंपरा सुरू केलेली आहे। त्यांची ही पहिलीच वारी आहे। आणि पहिली वारी म्हटलं की पहिल्या वारीमध्ये बरेचशी माणसाला अनुभव येतात, कारण सकाळी झोपेतून उठायची लवकर सवय नसते, त्या ठिकाणी 2:30 वाजताच उठावं लागतं, गार पाणी टँकरला आंघोळ करावी लागते। तर आपण त्यांना विचारणार आहोत की या वारीमध्ये त्यांना काय अनुभव आले। चला, ओमकार महाराज, तुमची पहिलीच वारी आहे बरोबर? या पहिल्या वारीमध्ये तुम्हाला काय जाणवलं? असं कधी वाटलं की तुम्हाला वारीला यायला पाहिजे होतं का नाही यायला पाहिजे होतं वारीला? वारीमध्ये एखाद्या वेळेस एखादा कठीण प्रसंग येतो, कधीतरी पाऊस चालू असतो, कधीतरी समजा काल रस्त्यानेच येत असताना आपण भरपूर चिखल होता रस्त्याने, बरोबर आहे? त्या चिखलामध्ये चालत असताना म्हणजे संपूर्ण हायवे रोडवर सुद्धा चिखल होता, या सर्व कठीण प्रसंगामध्ये तुमचं मन काय म्हणतं? कसं सांगायचं? एक चालू करा, एक
रामकृष्ण हरी माऊली, आपण ज्या घडीची अगदी आतुरतेने वाट पाहतो ती घडी अगदी समीप आलेली आहे. म्हणजे अगदी लवकरच आता काहीच वेळामध्ये आपण रिंगणामध्ये प्रवेश करणार आहोत माऊलीच्या. आणि रिंगणामध्ये जो आनंद आहे तो प्रत्यक्ष तुम्हाला सांगून दाखवायचा नाही, पण तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आता तो आनंद पाहण्यासाठी आमच्यासोबत जॉईन राहा तुम्ही. आणि तो आनंद तुम्हाला पाहायचा असेल या व्हिडिओच्या आधारे तुमच्यापर्यंत तो आनंद पोहोचणार आहे. ही सर्व वारकरी आता नेमकी सुरुवात झालेली आहे बघा. म्हणजे अशा प्रकारे हे बघा हे बघा हे बघा हे बघा यांच्याकडे लक्ष द्यायचं एकदा. आता व्हिडिओ बरोबर ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी एक छोटी वारकरी मुलगी आलेली आहे. तिला गवळण म्हणण्याची इच्छा आहे, तिला गवळण म्हणायची आहे. तर ती जी गवळण आपण सर्वजण ऐकू. आता नाव सांगू. माझं नाव जान्हवी अशोक राख आहे. आज मी एक गवळण सादर करणार आहे. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली ढोलत ठुमकत चालली ढोल ठुमक ठुमक ठुम चालली ढोलत. माराच्या तालाना माराच्या तालाना मार्याच्या गतोलाना. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली ढोलत ठुमकत चालली ढोलत. आडवी वाट उभा शारंदर आडवी वाट उभा शारंदर. सोड सोड काना जाऊ दे लवकर सोड काना जाऊ दे लवकर. एका जनार्दनी जाणी नकळे गवळणी एका जनार्दनी जाणी एका जनार्दनी जाणी एका जनार्दनी जाणी नकळे गवळणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. निघाली पाण्या गवळण. नाव सांग तुझं एकदा. जान्हवी अशोक राख. जान्हवी अशोक राख. बर बर बर. तिला अजून आळंदी हे गाव हा एक अभंग म्हणायचा आहे, तिची इच्छा आहे. ऐकू आपण तिचा अभंग. हा पुढे चालली तुम्ही. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. तो सुख सोहळा काया मानू तो सुख सोहळा काया मानू. 84 सीताचा सिद्ध बेटी मेळा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव.
चला, रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. या ठिकाणी छोट्या वारकऱ्यांनी अतिशय सुंदर अभंग म्हटलेला आहे. आणि आता आपण माऊलीच्या रिंगणामध्ये प्रवेश करणार आहोत. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अगदी जवळ म्हणजे समीप आलेला आहे. आता लवकरच आपण इकडे दाखवा, लवकरच आपण या ठिकाणाहून रिंगणामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि अगदी 2-3 दिंड्या बाकी आहेत फक्त. आपली दिंडी क्रमांक 43 रिंगणामध्ये प्रवेश करणार आहे लवकरच. आणि तो आनंद, तो नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी सर्वांनी आमच्यासोबत जोडून राहा. अगदी भजनाच्या गजरामध्ये बघा, नियमाचं भजन अगदी आनंदामध्ये चालू आहे. आणि या सर्व आनंदामध्ये आपण सर्वजण आता बघा रिंगणामध्ये प्रवेश करणार आहोत. हे भजन हा. हरी बोल, हरी बोल.